तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मयूर कुटे, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये राहणारा युवा शेतकरी। माझ्या गावाचे नाव आहे मानेगाव। तर आपण आज या व्हिडिओमध्ये ज्वारीबद्दल काही माहिती घेऊया। आणि हे ज्वारी जे मी लावलेले आहे माझ्या शेतामध्ये, हे नवीन व्हेरायटी आहे जे वरुडवरून आणलेली आहे, अमरावती जिल्हा। तर बघूया आपण या व्हेरायटीबद्दल संपूर्ण माहिती, मी कशा प्रकारे लावण केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण लावलेली जी व्हेरायटी आहे हे बघा, हे जे जय बालाजी व्हेरायटी आहे, हायब्रिड ज्वार आहे आणि धनराशी 909, जय बालाजी धनराशी 909 ही व्हेरायटी आहे। तर बघायला खूपच छान आहे आणि तुम्हाला बघू शकता, हे कणीस पण खूपच छान आहे। शेतकरी मित्रांनो, मी विचार करत होतो की उन्हाळ्यामध्ये आपण काय पीक घ्यावं काय नाही, काही समजत नव्हतं। तर सर्व गावातल्या लोकांनी पण आपल्या क्षेत्रामध्ये ज्वारी लावलेली आहे। तर चला म्हटलं आपण पण ज्वारी लावून बघावं। वरुडला असं ऐकलं मला की वरुडला खूप साऱ्या ज्वारीच्या सीड्स मिळते म्हणून। तर मी हे जय बालाजी धनराशी 909 हायब्रिड ज्वार आपल्या शेतामध्ये आणलं आणि त्याची पेरणी केली। पेरणी झाल्यानंतर लगेच मी पाणी दिलं ज्वारीला आणि 8 दिवसानंतर माझी संपूर्ण ज्वारी निघून गेलेली होती आणि खूपच छान अशी व्हेरायटी मला बघायला मिळाली। त्यानंतर मी ज्वारी निघाल्यानंतर 4 फवारण्या केल्या। त्यामध्ये पहिली फवारणी मी कोराजनची केली होती, त्यामध्ये 1 चम्मच निरमा आणि 1 मुठ्ठी युरिया टाकून ती फवारणी केलेली होती। त्यानंतर मी दुसरी फवारणी हे प्रोपेक्स सुपर प्लस युरिया केलेली होती आणि लगेच 2 फवारण्या सेम मी प्रोपेक्स सुपर आणि युरिया केलेली होती। तर खूप छान असा रिझल्ट मिळाला मला। आणि ह्या जय बालाजी या ज्वारी सीड्सवर मला जास्त रोग दिसायला मिळाला नव्हता, म्हणून मी फवारणी करणं बंद केली। तर आपण बघू शकता, खूप छान अशी ज्वारी आहे आणि आता हिला भरण्यास सुरुवात झालेली आहे। थोडीशी लेट पेरणं झालेली होती आपली ज्वारी। तसं जानेवारीच्या 15 तारीखपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो, जानेवारीच्या 15 तारीखपर्यंत आपली उन्हाळ्यामध्ये पेरणी झालेली पाहिजे ज्वारीची। त्याचं कारण हे आहे की आपल्याला जून महिन्यामध्ये मान्सून हा लवकर येत असतो, कधी उशिरा पण होतो कधी लवकर येतो। तर आणि आपली जमीन हे तपलेली नसते आणि आमच्या भागामध्ये काळीभोर जमिनी खूप जास्त प्रमाणात दिसायला मिळते सावनेर क्षेत्रामध्ये। तर त्यामुळे आम्हाला जमीन तापायला वेळ मिळत नाही, म्हणून आम्ही जानेवारी महिन्यामध्ये लावण केली तर आमच्या मे महिन्यामध्ये संपूर्ण ज्वारीचे उत्पन्न निघून जाते आणि आम्हाला 1 महिन्याचा वेळ मिळत असतो। तर तुम्ही पण जानेवारी महिन्यामध्ये ज्वारीची लागवड करावी। आणि शेतकरी मित्रांनो, माझं थोडंसं नियोजन चुकलेलं होतं। ते कसं म्हणजे आपल्याला एकरी फक्त 3 किलो बियाणं लावायचं होतं। आता मी ठरलो नवीन मुलगा, चला काही हरकत नाही। मी ज्वारीच्या लागवड हे 1.5 एकर केलेलं आहे, पण त्यामध्ये माझं जे बियाणं आहे ज्वारीचं हे खूप जास्त झालेलं आहे। त्यामुळे माझी ज्वारी हे खूप दाटलेली आहे। दाटली असल्यामुळे हिचं कणीस जे आहे हे लहान निघालेलं आहे। तर ह्या ज्वारीचं कणीस लहान आहे म्हणून ज्वारी खराब नाही असं काही नाही आहे। जिथे जिथे ज्वारीचं बी असं कमी प्रमाणात पडलेलं आहे, तिचं कणीस हे खूप मोठं आहे आणि खूप छान आहे असं कणीस आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला दिसेल मी साडी कावर लावलेली आहे, हे जनावरांसाठी लावलेलं आहे। आणि आपण आपल्या शेतामध्ये करंटची व्यवस्था यासाठी नाही केलेली की आपल्याला जनावराला मारायला आवडत नाही, तर आपण साडीची व्यवस्था केलेली आहे। आणि साडीला खरंच डुक्कर भेट असते आणि माझ्या एक पण ज्वारीचं नुकसान केलेलं नाही जनावरांनी। तर आपण बघू शकता, खूपच छान अशी सेटिंग झालेली आहे माझ्या ज्वारीची। शेतकरी मित्रांनो, ज्वारीचे खत व्यवस्थापन कसं करायचे आहे चला तर बघूया। तर आपल्याला सर्वप्रथम 40 दिवसांनी 25 किलो युरिया आणि 50 किलो असं 10-26-26 DAP वगैरे असं मिक्स खत आपल्याला मिक्स करून
वरती फेकून ज्वारीच्या देणं आहे. तर त्यानंतर आपल्याला दुसरं खत द्यायचं असेल तर देऊ शकता, पण माझ्या ज्वारीला तर मी दुसरं खत दिलेलं नाही, एकच खत दिलेलं आहे 10-20-20. सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो की तुम्ही जास्त प्रमाणात युरिया न वापरता जे खत असते 10-26-26 DAP आणखी खूप सारे खत आहे ते वापरावे. कारण की खत दिल्याने जे त्याच्यामध्ये पोटॅश असते, सुपर फॉस्फेट असते, आणखी काही मायक्रोन्यूट्रिएंट जे असते, हे झाडाला मोठ्या झाल्यानंतर खूप फायदेशीर ठरते. आणि युरियाचं तर काम आपल्याला माहीत आहे, तसे तर तुम्ही शेतकरी अनुभव या, मला तेवढं सांगण्याची काही जरूरत आहे ना तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला जय बालाजी धनराशी 909 हे व्हेरायटी आवडलेली असेल आणि आशा करतो की माझा व्हिडिओ पण तुम्हाला खूप आवडलेला असेल. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करावं आणि तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आग्रहाची विनंती करतो तुम्हाला. समोरच्या काळामध्ये आपण खूप छान अशी शेती करणार आहोत आणि तुमचा आशीर्वाद मला हवा. कारण की आजकाल शेतीकडे खूप जास्त लोकांचं लक्ष राहिलं नाही आहे. तर आता आम्ही नवीन पिढी काही करावं नवीन, यासाठी खूप सहकार्य होईल असं मार्गदर्शन तुम्ही करावं. तर सर्व शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. जय जवान जय किसान. नमस्कार.